ग्रंथानाम श्रीदास बोध दशकथा समासतो वाचण्यास प्रारंभ करणार. श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरु सिद्धरामेश्वराय नमः. श्री सद्गुरु निसर्गदत्ताय नमः. श्रीराम समर्थ निरूपण नाम स्मरणाचे लक्षण आता ऐका पाद सेवन सौदे भक्ती. पाद सेवन तेची जाणावे काया वाचा मनोभावे. सद्गुरुचे पाय सेवावे सगळे कारणे. या नाव पाद सेवना सद्गुरु पदे अनन्यपण. निरसावया जन्म मरण याता याते. योग प्राप्ती करता हा उपाय म्हणजे काय? एक भगवत भक्ती आहे. भगवत भक्ती शिवाय जीवन शक्य नाही. पहिली भक्ती म्हणजे काय? जेवण त्याच्यावर पाहिजे. एवढे दिवस ऐकून ऐकून खचलंय काय? कुठे ऐकलंय? जन्मापासून गुरु आहे म्हणतात, बरोबर आहे. मग कसलंच आहे जगदृष्टी. सद्गुरु नव्हे ती. कारण खरं सांगत नाही ना. खरं खोटं सांगत त्यालाच माहिती नाही ना. त्यांची चुकी नाही, परंतु ती त्याला जी माहिती तेवढं सांगा ना. कॉलेजमध्ये काय सांगणार आपल्याला माहिती तेवढी सांगणार. चल नाही ते गुरु बरोबर आहे. गुरु म्हणजे काय? बुद्धी घेण्यासारखं ते गुरु बस एवढंच. मोठ्या कोणाच म्हणायचं बुद्धीने मोठाच मोठा दुसरं काय आहे? केवढा लक्ष असेल चांगला असेल पण बुद्धी नाही नाही. इकिडा असेल काय तोंड बरोबर नसेल चांगलं दिसत बुद्धीवर नसेल समथिंग असं म्हणतात की नाही. जगदृष्टीने तरी जे सद्गुरु शिवाय ज्ञान शक्य नाही. तर त्याच्या श्रवण करायलाच पाहिजे. श्रवण केलं कारण ते काय म्हणत आहेत हे जगापेक्षा उलटा मार्ग आहे. सद्गुरु भेटले होते आणि पश्चिमे चालले. गुरु काय करतात? जग पूर्वेला चालू आहे, चालला एकसारखा, हे मला पश्चिमे घेऊन जातात. बस तेवढाच फरक आहे, दुसरं काही नाही त्याच्यामध्ये. आतापर्यंत जेवढं खरं म्हणतात तेवढं खोटं म्हणायला शिका. बस गुरु निश्चय बसत ते तुमच्या असं इथं हे थोडं खोटं म्हणायला तयार होतात. ही खोटं म्हणायला होत नाही. त्याच्याकडे भक्ती भक्ती कशा करतायत म्हणजे फक्त ती जॉईन त्याच्यामध्ये होणं तेच होणं तेच बनणं या न म्हणजे खरी भक्ती आहे. नवरा बायको आहे समजा, बायको नवऱ्याची पूजा करते फोटो ठेवून, पण नवऱ्यावर भांडण करते आपण तिथे भक्ती काय काय न कर पूजा करायला नको. ते काय सांगतो ते करायला पाहिजे एवढं, दुसरं काय. मग भक्ती झाली की नाही? तिथे भांडण करते तरी तेच पूजा करते. तसेही चाललेलं आहे जग, तसेच चाललेलं आहे. देवाची भक्ती करतात सर्व. काय पाहिजे? नाही ते पाहिजे. भक्त का सुखी होत नाही भक्ती करून? नाही ते पाहिजे. नाही कधी मिळणार नाही, निश्चित आहे. नाही ते म्हणतं कधी जोपर्यंत मिळत नाही काय तोपर्यंत कधी समाधान येणार नाही. काही मागतात ते जगातलं मागतात ते काय मागता बरोबर आहे. ते मिळालं तर जास्त पाहिजे कला म्हणजे त्याने काय होते नाही ते मिळत नाही जगामध्ये केव्हा काळ्या माणसं गोरे होईना मला येत ना चाले म्हणत नाही. ठीक आहे तर काळ्याला गोरं आवडते, गोऱ्याला काळा आवडते. करता काय जे आपल्याकडे नाही ते आवडते ते म्हणून कधी समाधान होत. तर सद्गुरू भेटले तर काय होतं ती काय नाही तू थोडे ते माझी बरोबर कर
कृष्णाने पिढा नाही रणांगणात बोध करतो त्याला मारामारी करायची आहे की समजले ना हा तिथे बोध करतो तो मूर्ख होता काय नाही ही रणांगण आहे जगामध्ये हे तिकडे नाही महाभारत तिकडे काही नाही हे संसारिक महाभारत आहे तुमच्या ते गुरु तिथेच बोध करतोय रे बाबा ही खोट्या सूट मार कोणाला समजा कशा मारू मामा आहे बाबा आहे काका आहे सर्व आहे कशावर मारू त्यांना सर्वाला नाही कुठले कर्म तुझ्या करता नाही तू कशाला घाबरतो म्हणून तू कर्म ठीक आहे तो कळत नाही म्हणून सांगतो तुमच्या पोटातून जन्मातून ज्ञानीचं गुरु सांगितलं तेव्हा कसं मारू हे मामा आहे काका आहे कोण गुरु आहे आता मार मारू कसं काय अरे बाबा मार त्याला ते बांधलेलं आहे ना सोड मारायचे कुणा मारायचे नसते काय बांधलेलं आहे ना हे माझी बायको हे माझ्या पोरं माझ्या घर हे बांधलेलं आहे तुम्हाला जन्म ते सोडायचे त्याला बाण मारायचं आहे ते नाही एवढं मला बाण मारणं सांगितलं नाही तेवढं वेळ लागते संन्यास धर्म कसा आहे संन्यास काय आई बाबाच्या श्राद्ध करायला लागते उगीच संन्यास घ्यायला होई येत नाही कधीही ना संबंध कधीही संबंध नव्हताच त्याची आंघोळ घ्यायला करायला लागते मग संन्यास देतो तोपर्यंत देत नाही त्याचे कारण काय जो आपला मानलेला आहे जो मानलेला आहे आपलं कोण नाही कोणाचा मी कुठला मी कसला काही नाही जगामध्ये कुणीची कल्पना घेऊन आला तुम्ही जन्म घेऊन त्याच्यात एवढे सर्व एकत्र केले तुम्ही सर्व ते कोणी आपण नव्हे असं सद्गुरू सांगतात म्हणून सद्गुरू शिवाय ज्ञानाशिवाय कर्म बिघडत नाही कर्माचा नाश होत नाही ज्ञानाशिवाय ज्ञान गुरुशिवाय भेटत नाही कर्म केव्हा बिघडणार कर्म जमणार आहे तुम्हाला कारण की तुम्ही करता होता ना तरी करता आय एम डुईंग दिस कोणी खून केला आणि ते इन्काम पोलीस हाती देणार आहे ना त्याला वेळ असतो काय ही इज कम्प्लीट ऍडमिट तुम्ही कबूल करता अमकाचा मुलगा अमकाचा बाप अमकाचा नवरा बायको ते सगळं कबूल करता करता भोगायला लागते एवढे कोण वास्तविक काय आहे त्याच्यामध्ये कोण कोणाच्या कसला हे विचार केला तर हे सद्गुरू सांगता कोण आहे म्हणून सद्गुरूशिवाय ज्ञान होत नाही एवढं ज्ञान म्हणजे समजणं दुसरं काही नाही डोळे उलटे होणे असं काही नाही सहज समजणं वास्तविक परिस्थिती जगामध्ये काय आहे ते कळणं कुठून जग उत्पन्न झाला आणि पुढे ते विरंगणार आहे म्हणजे पुढे नाश होणार आहे त्याच्या हे जे कळलं तुम्ही मग कळलं काय होते की जेवढं जेवढं कळलं तेवढं ओलांडलं त्याला एवढं पुढे गेलाच नाही जेवढं कळत गेलं तेवढं पुढे गेला तुम्ही शेवटी गुरुवरून जाता जिथे कळणंही थांबते ते त्या प्रभूच्या स्वरूप आहे तो देवाच्या स्वरूप आहे तिथे न कळणं न ज्ञान न ज्ञाना ज्ञान ती तुमचं पीड स्वरूप ज्ञान हे अज्ञानापासून झालाय ना एवढं समजा ज्ञान कुठून उत्पन्न झालाय फ्रॉम झिरो काही नाही तिथून तो ज्ञान ती तुमच्या स्वरूप आहे कसला आहे तो सहज आहे ते त्याला सहस्थिती म्हणून म्हणतात दिली स्थिती म्हणतात परंतु ते कळत नाही कशाने संगत्याग येऊन अनुभव येईन अनुभव घेता संगत्याग नसे म्हणतात संगत्याग कुठला संघ कुठल्या जगामध्ये संघ सोडावा आपला मग पाहावे आपला संघ सोडायला पाहिजे आपण म्हणजे मी पण म्हणजे जीव पण म्हणजे अज्ञान संघ जडला आपण तेच मी पण आहे मी पण म्हणजे जीव पण भान झाला की नाही एवढा 7:30 भीती झाली आहे ती 7:30 लागली तुम्हाला दुसरी 7:30 लागत नाही जगातली कोण लावायला 7:30 ते 7:30 लागले हे खरं पाहिजे काय पुष्कळ त्रास होणार आहे म्हणून नाही हे 7:30 लागले खरी दुःख ह्याच्याने आहे जन्माचे मुळं पाहिजे तुझून दुःखाचे कारण जन्म घ्यावा म्हणून मुळाचं त्याला दुःख आहे हे 7:30 तिच्या 7:30 दुसरा काय हे मोठा तुमच्या 7:30 होणार बॉडी 7:30 हे लागलेली आहे ती 7:30 सोडायला पाहिजे संघ त्याग आपला मग पहावे आपण म्हणजे मी पण आहे मी म्हणजे जीव पण आहे ती जीव पण तो जगणार नाही कुठून झाला ते तुला विसरला म्हणून दुसरं काय तो प्रभू आप बोलला अमकला म्हणजेला आपल्याला विसरला आपल्याला सोडला आणि काय बनला एवढा लहान तो दुसरा कोण नाही जगामध्ये
तुझ्याशिवाय कोण नाही जगामध्ये, तुझ्या त्याच्यात काही फरक नाही. परंतु काय झालंय, बुद्धीच्या दडपण घेऊन, कल्पनेचा दडपण घेऊन त्याला संघ म्हणतात. संघ कुठाच्या ह्याच्या घेतलाय ना, विस्तृत होता की नाही. कल्पना बरोबर दडपण आहे तुमच्या, कल्पनातीत होत नाही तुम्ही. कल्पनातीत म्हणजे केवढा सुख असते, झोपा सर्व सोडून कल्पना, केवढा आनंद वाटते. आहे का, काय दुःख वाटतं का, व्हेरी हॅपी स्लीप म्हणतात. जे एवढा सोडला नुसतं अज्ञानाने समजून सोडला तर काय आहे याच्यामध्ये, कशाने म्हणलं आहे आणि काय झालेलं आहे याच्यामध्ये, काय काय वाटते भासते, हे सर्व मनोधर्म आहेत, मनाचे धर्म आहेत, डोळ्याचे धर्म आहेत. वास्तविक डोळ्यांचा जग नाही, सिद्धांत. डोळ्या नाही तर शब्द नाही, सर्व याच्यामध्ये डोळ्यामध्ये आहे एकच. सुंदर काय केला मोठा, की डोळे म्हणून पिढा होते ना, डोळेच फोन टाकला, विषयी होता तो. गेला राणीकडे जा, तिने सांगितलं काय तुला अक्कल आहे की नाही, जागने सर्व बंद करायचा, सर्पावर चढून गेला म्हणे सुद्धा. मोठा अजगर होता, त्याच्यावर चढून तिने गेला तो, तिने नाही म्हणलं तरी तुला मूर्ख आहे तू म्हणत तरी आला की तेवढा अनुभव होत. ही डोळ्या म्हणून फोन टाकायला पाहिजे खाला. डोळ्याचा काय काय विकारच कुठे आहे तिथे, एक डोळ्यामध्ये विकार आहे, दुसरा आहे काय. ते डोळे फोडायची म्हणजे फोडले मी म्हणत नाहीये, ते डोळे फुटले असतील पहिल्यापासून, पण मनामध्ये विचार आला पाहिजे. हे नव्हे काय काय दिसते भासते, कल्पनात्मक आहे. झाडं देता आकाशी मोठ्या मोठ्या वस्तू दिसतात, डोळ्यात बारीक डोळे करून बघितला टाका, पुष्कळ दिसते जगामध्ये. ते खरं काय, एका क्षणात जाते, झोपले तर सर्व जातात की नाही हे पण जातो. हे कुठे राहते काय, काळा घोरा घर दात घर राहते काय, झोपलेत सर्व विसरतात. विसरत आमचे सुख आहे म्हणजे खरं नव्हे, एवढा तेवढा अर्थ आहे. स्वप्न आला म्हणजे केवढं घाबरे होते नाही, ते वाघ आला मारायला, हा करून डाग आली, गाला सर्व निघून गेला. वाघ होता सर्व मारायला होता, सर्व भीती निघून गेली. तर स्वप्न गेला ना, स्वप्न म्हणजे स्वपण, आपलीच कल्पना. स्व म्हणजे आपली, स्वप्न म्हणजे कल्पना आपली, ही आपली कल्पनानेच वागते. जन्म कल्पनाने घेता तुम्ही, दुसरं काही नाही. म्हणजे ते कल्पनामुळे भासते. जग केवढा आहे, अफाट जग आहे. पण प्रत्येक म्हणजे जग एवढा एवढा आहे, त्याने एक लिमिट बांधून देते, ते आपला जग त्याच्यापुढे जातच नाही. ते ती सीमा उल्लंघन करायला पाहिजे. दसरा दिवशी ते म्हणते सीमा करायचं, त्याच्यामध्ये ते बाजूला जातात, सीमा उल्लंघन केली म्हणे. कसली सीमा, सीमा म्हणजे लिमिट. यू आर लिमिटलेस, देयर इज नो लिमिट टू यू. सर्व व्यापी तू आहे, सर्व ठिकाणी भरलेलं आहे, सर्व मध्ये तूच आहे. ही काय आहे, ती गौप्य वस्तू आहे. सद्गुरु कृपे गौप्य कळे म्हणून सांगितलं. आदर सेवन भक्ती ज्योती भक्ती म्हणजे काय, गौप्यची प्रगती दिसतेच ना. हे सद्गुरु जे जे दिसते ना वाहते, काय नाही काय त्याला भेट म्हणतात. प्रत्येक क्षणात खूप काय त्याला गरज नाही, काय त्याला किंमत आहे. ही क्षणात जेवणार आहे. ते डोळे झाकलं म्हणजे खलास सर्व सर्व जगण्याचे लोक माझ्या डोळे झाकले यांनी मग रडायला सुरुवात करतात. डोळे झाकले म्हणून रडायला सुरुवात केला, रडायला पाहिजे. तुम्ही झाली नाही. वास्तविक तो सर्व दुःखातून मुक्त होतो म्हणून म्हणजे, पण कळत नाही जेव्हा ही रडायला बसतो. हो मेरा बापरे काय करावं. जग एवढं आरमूठ आहे, आरमूठ आहे जग असं म्हणतो मी. जे सुखाचं ते दुःख वाटते, दुःखाचे सुख वाटते. करता काय त्याला, दुःखामध्ये जे आहे. नरकाच्या किडाला काय, नरकाला आवडते नाही, नरकामध्ये उतर पण ठेवला तर तिथे जाऊन बसतो. परत तिथे काय करतो, त्याला ते आवडत, तेच आवडते. करता काय, मनाला काय आवडते नाही तेच आवडते जगामध्ये. जर सांगितले तो एवढाच आहे ते सद्गुरू जर भेटले तरच ज्ञान होणार आहे. म्हणून सद्गुरू उपाय ठेवावे, सगती कारणे म्हणून सांगितलं. सद्गुरूचा पाय म्हणजे काय, ते पायाला धरून चिकटून राहते का नाही, ते काय सांगतात. ते पाद पद, पदाचं पाद झालं ते पाद सेवनम. पद जे आहे सांगतात ते विचार करा, ती होऊन राहा अखंड त्याच्या भेटी ज्या त्याची त्याच्या बोधाने राहा. ती खरी पाद सेवन भक्ती आहे. ते लीप आहे, लौकिक आहे. थोडा सद्गुरूवरती विश्वास ठेवण्याकरिता
नमस्कार कसा घालायचा, साष्टांग नमस्कार, बुद्धी सोडायची म्हणून. ही बुद्धी बरोबर आहे नाही, ते सर्व तुझ्या पायी सोडून देतो. आता ही बुद्धी सोडतो तुझी, त्याच्याकरता आहे. म्हणून अनन्य शरण व्हावे. शरण म्हणजे काय? शरण न शरण म्हणजे काटा. हे काटाचं जर ढोकणं तसं इथे मनामध्ये ती सद्गुरू बदल हे काय सांगतात, एवढ्या विकल्प नसला पाहिजे. काय सांगू देते मी तुझी जशी खोटा असेल का तुझ्या निश्चय पाहिजे. गुरु शिष्य बदल असते. गाय आली ते काय झालं गुरु जायला ते पुस्तकाला तर तुझा हाय करतो म्हणून नाही घाडव ते गाय आहे म्हणून क्या दुसरा आहे का म्हणजे गुरु लोक तुम्हाला मूर्ख म्हणणार आहे तिथे. तो हळूच म्हणतो का निश्चय आहे त्याच्या शरण न कुठलाही शरण नाही त्याच्यामध्ये. काय सांगतात ते बरोबर आहे, होऊ दे, वाटेल ते सांगू दे, चालेल. ठीक आहे निश्चय बसला तर. कारण काय ते नाही ते प्रूव्ह करून त्याचा सत्य दाखवायचे, जे दृष्टीस न दिसे न भावते मनात न भावते ते दाखवायचं आहे. तर त्याच्यावरती तेवढा विश्वास नको ना. अविश्वास हे का सोडले बहुतेक भाऊजी बुडाले म्हणून अविश्वासाने केवढे गुरु जेवढे पळून जातात, राहत नाही तिथे. विश्वास बसत नाही तर काय करायचं. विश्वास करायला पाहिजे, त्याच्यावरती निश्चय करताला पाहिजे. अरे ती ओळखण्याकरिता कधी वस्तू मनात दिसत नाही, मनामध्ये भासत नाही, डोळ्यात दिसत नाही, असे जी वस्तू सत्य आहेत. दिसेल तर खोटे, दिसेल तिथे नसेल, दिसेल तर खोटं आहे, एक क्षणात जाणार आहे, न दिसणार ते खरं आहे. ती गौप्य आहे. गौप्य ते प्रगटे तुमचे भक्तीचे वेळ त्याच्या जोपर्यंत मी जन्म पण त्याच्या ऐकलेला हे केलं नाही तर काय फायदा होणार. काय फायदा होणारच काय हाय तसं आहे ना. काय ते त्याची परिस्थिती माहिती आहे तुम्हाला कोणाची नामदेवाची कधी जळली ना नामदेवाची ते सगळ्यामध्ये ज्ञानी लोकांच्या देवावर बोलत होता, नाचत होता, खात होता, सर्व होता, देव दिसत होता प्रत्येक क्षणाला त्याला. तर ते पण ते देव नव्हे, दिसतो ते देव नव्हे. म्हणून जेव्हा त्यांना गुरु भेटले विश्वखेचर विठोबाला संतोष माझी खरेदी केली तू इकडे, तू सांगायला ज्ञान ना मला सांगायला येत नाही म्हणून सांगितलं त्यांनी. कोण तुमच्या कृष्ण म्हणतो का ते सोडलं. ही वेळ जे कृष्ण होता ना, ही बुद्धी होती ना, ते सोडली आहे. आता दिसते वाचते ते त्याच्या काय कल्पना म्हणा काही म्हणा, ते त्याचा स्वभाव म्हणा, ते पुण्यमार्गे गेले म्हणा, पण ती बुद्धी कट झाला तिथे. देव का उपदेश देऊ शकत नाही देव भेटला तरी, तर ती ज्ञान जे होता त्याच्याकडे ते खरा झाला. ह्याच्यामुळे उमटला होता त्याला. हे कट झालं ना, कनेक्शन कट झालं. इलेक्ट्रिसिटी आहे, काय फायदा होणार आहे. कुठला इलेक्ट्रिसिटी कसा येणार. बस फुटला खलास झाला, बस डिस्कनेक्ट झाला खलास झाला. ही सर्विस केल्यानंतर तो ज्ञान सांगू शकत नाही. तो देवाला तरी तो म्हणते बाबा मला सांगायला येत नाही ज्ञान. तू एवढा अर्जुना सांगितला ते सांगितला, आता ते गेला वेळ गेला करतो काय. तेव्हा तू असता तुला सांगितला तू नव्हता तेव्हा. आता तू त्या विश्वखेचरकडे म्हणून सांगितलं. विश्वखेचर देव भयंकर आहे ना. देवा एवढा व्यक्ती जगात कोण नाही. तुमची परीक्षा घेण्यामध्ये दुसरा एक असेल तर देवाची जमीन नाही तर हे माणसाला कोण पोचू शकतो सांगा. इतर तर घ्या इथंच निघला आमच्या गुजरातमध्ये म्हण आहे ते येत नाही काय म्हणतात त्याला झाडी म्हणतात ना. झाडी म्हणजे काय बरोबर आहे की नाही. अक्षराने येऊन बोलत नाही. झाडी म्हणतात. झाडी माहिती नाही काय मुलाला शिकवते. झाडी असते त्याला इथे असते वरती, इथूनही पाणी तर तिथून येते. हा इथून जातात इथून निघते बाहेर, तिथून लागला इथून होते. पण झाडीतून नात्यात जाते, नात्यातून झाडीत जाते. असं आहे. तर सांगायची म्हणजे जीव भेटके आहे सांगायची तू एवढं मजा आहे. कुठं काय कुठे सापडत नाही. तो सापडला तर देव कसला असं बोलणार मी. नको का देवाला. देवाला काय करायला लागते आपण म्हणायला लागते. बस एवढं नाही. जेवढं मी मरत नाही तेवढं देव पुढे सापडतो. खांब फुटला ना प्रल्हादच्या वेळेला
खांब म्हणजे काय? हे खांब नाही, हे खांब कुठला प्रल्हाद देव प्रगटला, हिरण्यगर्भ मारून टाकला. हिरण्यगर्भ म्हणजे सूक्ष्म देह, दुसरं काय? हिरण्यगर्भ म्हणतात त्याला. तो जो आहे सूक्ष्म देह, त्या जगातला हिरण्यगर्भ म्हणजे त्याला हिरण्यगर्भ म्हणतात, सूक्ष्म देह. चार देह शरीराचे, पिंडाचे चार देह ब्रह्मांड, त्याला हिरण्यगर्भ म्हणला. म्हणतात हिरण्यगर्भ मात्र जगतो मनुष्य म्हणायचं. हिरण्यगर्भ मात्र म्हणजे काय? ते जग खरं एवढं म्हणालं त्याला जोर मिळते, दुसरं काय? जगतो म्हणजे तर काय करणार? ते काय सोनं बनवणार काय? परत राहून ते खाणार, ती सकाळी पण सगळं जाणार, नंतर काय करत नाही म्हणतात. असं तर त्यांनी विश्वमाखेचं पाठवलं ना. बघतो तो काय होता, विश्वमाखेची माता अगदी कृषी करत पायात पायथाणे होते, महादेवच्या लिंग त्याच्यावर पाय ठेवून झोपला होता. महादेवच्या लिंग त्याच्या पायथाणे घालून तो झोपला होता. त्याला एवढा राग आला, झोपत नाही काय अजून पद्धती करतो काय? हे गुरु काय सांगितलं काहीतरी भाव की नाही? हो, तुम्हाला अक्कल बिक्कल आहे की नाही म्हणे, पुढे जाऊन पाय ठेवून म्हणे. काय करावं मी म्हटलं, जर म्हणजे पाय उचलायला होत नाही, तू ठेव बाजूला कुठेतरी, काय करू? मलाही समजते लिंग आहे, काय करू? पाय उचलायला देत नाही म्हणून. त्याला आला राग, म्हणजे त्या जागेला म्हणजे नवऱ्याला राग यायला जास्त त्याला राग आला, उचलून जे पायाचा हातपटला तिकडे तिथे लिंग झाला. जिथे त्याला राग जास्त आला, आपला तो तिथे लिंग दुखून झाला. याचा अर्थ काय? तू शरीर नव्हता, त्याच्यात सर्व ते लिंग म्हणजे तू परमात्मा होता अंगी. कुठे पाय ठेवलं तर काय, डुका ठेवलं तर काय? एकच बरोबर आहे, एकमेव तिथे नव्हते, जगामध्ये एकच वस्तू आहे. तेव्हा त्याला वाटलं काहीतरी काहीतरी आहे एवढं खरं. काय मग आडला नारायण घालवायचं काहीतरी आडला म्हणजे आडला होता ना, अपमान झाला होता ना, काहीतरी आता करून करायला पाहिजे म्हणून जगाचे अपमान व्हायला पाहिजे. वास्तविक स्वामी अपमान जिरेल का नाही कोण काय थोड्या जगामध्ये थोडा अपमान झाला पाहिजे. नरसिंहता होता काय झाला, भाऊजांनी त्याला अपमान केला म्हणून सोडून दिलं, काय पिढा नको. पण जीवन आवडत नाही याच्या संग सोडायला, सगळं त्याग येऊन अनुभव, यांचा संग सोडायचा अनुभव येत नाही. सण सोडा आपला, आपला संग सोडायला पाहिजे. संघ त्याग येऊन अनुभव नसेल, अनुभव संघ त्याग नसेल, संघ त्याग नसतो तिथे परत, कारण काहीच नाही. संघ त्याग केल्याशिवाय अनुभव येत नाही, तर परमात्मा दिसत नाही. की हे सोडल्याचं भाग कसं जाणं समजत नाही. संघ त्याग केला, आपला संघ सोडल्याशिवाय परमात्मा भेटतो. पण ते अनुभव घेताना संघ त्याग नाही का? नाहीच, हे कधीच नव्हता, हे अनुभव येते. संघ त्याग नाही, अनुभव घेतात, संघ त्याग नसते. पण संघ त्यागावर अनुभव येत नाही. दोन्ही कोडा आहेत ते. लिहणारा निघून एवढ्या सुंदर बुद्धीने वापरलाय. घर सोडल्याशिवाय बाहेर जाऊ शकत बाहेर गेला, घर नाही तिथे, कम्प्लिटली ऑफ नाही. तुम्ही म्हणताय की नाही म्हणून तुझ्या स्वरूपाला गेला काही नाही. जसे उगमाला गेली तर पाणी राहायला, नदी बंद झाली, खलास उगमाला गेला. जी जे दिसते वाहते काही नाही, ते अनुभव येते त्याला. तिथे अनुभव, तिथे संघ त्याग नसते, काही नाही. काय सोडला, काय जगला, काय असं सोडला असताना हे अनुभव यायला पाहिजे. काय आहे, काय सोडलाय? मी त्यागी आहे म्हणतो, गुरुमुळे उन्मा म्हणतात. आम्ही संन्यासी त्यागी आहे असं म्हणतात. कळलं नाही त्याला म्हणतो मी काय मुलीपणा, खोटा रुपया नाही काय घेत असतो, जेवण टाकून देतो. हजाराची नोट करत नाही, पुष्कळ सांगितलं देवाच्या पेटीत खाऊन देतो 1000 रुपये नोट. त्याला कोण पकडतो देवाला? पैसे नाही टाकलं असतं काय? 5 वेळेस नोट टाकली होती तिकडे. 1000 ती खोटी गेली, गव्हर्नमेंटनी खोटी गेली ना, देवाला जाऊ दे म्हणून देव दृष्टी ना त्याला स्वरूप असते. काही बंधन नाही तिकडे, काय 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 आहे नाही ना. असो खोट आहे कसला त्या काय ती वेळ अनुभव येते. जे खरं अनुभव आला तर ते संघ कधीही नव्हता. अरे जे झाले ते नाही त्याची वार्ता पुस्तकी काही सगळा विधा मोठ्याने संशय मुळे काही घडलं नाही, कधी झालं नाही, कधी बनलो नाही. तोच मी, तो जे तोचीच आपण, राज्यावरतीच आपण आहे. कोण साधक कुठला की जेव्हा कळेल की सगळं कृपे करते. पण जगा म्हणजे तू तोची भक्तीला गोप्य ते प्रत्येक तुझ्याच
तुका अनुभवात्मा तीच होणं. अनुभव म्हणजे काय? द्वैत होणं. अनुभव टू बी दॅट इज अनुभव. बरोबर आहे ना? भटवी अणु म्हणजे तेच होणं. त्याच्यात जर काहीच नाही मग तू साधं कुठे राहिला? साध्य होता साधनाचा ठाव नाही म्हणून सांगितलं. पण जो कळत नाही सद्गुरु कुठे कळते म्हणून सद्गुरु ते जे सांगतात त्याच्या दिवशी धरावा. ते न श्रावताना श्रवणच्या असं काल सांगितलं आहे ना. काय न सोडताना ते प्रमाणे वर्तन केला तर तो तुम्ही ज्या दुसरं काय नसं कळते मग तो ते भक्ती राहतो. भक्तीचे प्रश्न मग सद्गुरू काय ठेवावे त्याच्यावर निश्चित ठेवा. बस एवढंच. काय होती याच्यामध्ये एक दिवस इकडे म्हणून आलं तर हो दे एवढी तयारी पाहिजे. बस काय नाही होणार आहे. काय होणार आहे? एक वेळ नाही लागतो. काय होणार आहे कळलं ना. परत जन्मायचं नाही. काय काय व्हायचं? आज म्हणजे उतरायची चढायचं सांगितलं. आता येतो खालीच टाकतो तुला. थांबला की नाही सर्व चढायच्या उतरायच्या राहिला संपले वाटे होतात का ते आता ते म्हणून जगामध्ये विषय करायला पाहिजे. चौथी भक्तीला गौप्य आहे. तो परमात्मा न दिसणार आहे पण तो प्रगट होतो. काही काही नाचतो मी तो म्हणजे अरे मी तो म्हणता एवढी ताकद तुमचा घेते. आय एम दी गॉड असं म्हणाल त्याला फाशी दिली कोणाला? जीसस क्राइस्टला. मी देव म्हणणार देव एवढे लोक मूर्ख आहेत. कारण ते खरं बोलला ना. खरं बोलायला पुढे जाऊ जगामध्ये. तुला फाशी द्यायला पाहिजे. माझे म्हणजे मान्य लागू तुला काय खरं बोलायला पाहिजे. आपला आपण मिळाल्याशिवाय खरा बोलू शकत नाही. म्हणून तो काय केव्हाही खरं बोलायला शिका. आपले मरण देखील मी माझे मरण देखील ते तिच्या आता तिने गुरुवर जिचा निश्चय असेल त्या चौथी भक्तीला त्याला लोक एक राजा सिद्धरामेश्वर महाराज की जय. राजा सद्गुरुनाथ भाऊसाहेब महाराज की जय. विषय खाता पुढे विष करते काय हे सर्व विषय आहे. विषय खातात म्हणून ते खाले हे विषय म्हणजे विषय आहे. दुसरं काही नाही. विषय खाता पुढे घरी रे म्हणा ध्यान या राघवाचे कुठे या राघवाचे म्हणले ते राघवाचे नाही. या आत बसल्या राघव त्याच्या ध्यान नको दैन्यवाने जिने भक्ती विने म्हणून सांगितलं. ते दैन्यवाने जीवनात जर भक्ती नाही तर त्याला ओळखणार नाही तर तो दैन्य आहे भिकारी आहे. दैन्यवाला म्हणजे भिकारी कोणा की नाही ते कळलं. मग काय मागायचं आहे? काय मागायचं आहे? कोणाकडे मागायचं नाही. कशा करतात कोणा करता हे ते आपण वेगळे की नाही कोणाकरता मागायचं आहे? जेव्हा जेव्हा थोडे जाऊन मागतातच काय म्हटलं की नाही. मला बरोबर काय मागतातच न मागणार असते. काय मागायचं कोणा करता? तूच नाही उरला नको दैन्यमानाची नाही भक्ती म्हणून. अरे दैन्यमानाची नाही त्याच्या म्हणजे एक हो तीच होऊन जा. कुठलं मागायचं ते झालं तर काय मागायचं? 10 लाख मालक झालं काय मागता का 5 रुपया? I got power 9,99,099 रुपीजचा चेक लिहायला. I got the power समजतं की नाही? 5 रुपये मागतं का? कोटी रुपये मागतं कोटी त्याच्यावरती झालं बाकी हे मागणार नाही. म्हणून ही कसं आहे न मागणे. आय एम द लॉर्ड ऑफ द वर्ल्ड. मी जगाचे मालक आहे. जगाचे मालक व्हा. नोकर येऊ नका. किंकर होणं म्हणजे पाप आहे. दैन्यमानाची नाही. हा तुम्ही बनवायची जरूर नाही. कोणी सद्गुरु ते सांगता म्हणून नको दैन्यमाने जिने भक्ती विणे अति मूर्ख त्या सर्वांना जपून विणे. मूर्ख लोक कोण? मूर्ख कोण जगामध्ये? बुद्धिहीन नाही. 3 गुणात राहणार. मूर म्हणजे 3 आणि सुद्धा आहेत ते 3मध्ये राहणार. 3 गुणातच राहणार. ते खातो ना तसं गुणा रजगुण तमो गुण. ते गुणात राहून तुम्ही ते वागता. त्याला काय दैन्यमानाचे अति दुःख धुणे डबल दुःख आहे त्याला. एक तर स्वतःला विसरलं ते दुःख आणि दुसरा बाहेरचं दुःख येतो. धुणे म्हणजे डबल. बरोबर आहे ना? हो धुणे म्हणजे मास्टर विचार म्हणजे धुणे. एक तर दुःख खायचं जन्म घेतला दुःख खायचं. दुसरा दुःख वाढून घेता तुम्ही. म्हणून नको दैन्यमाने अति मूर्ख त्या काय पुढे नको दैन्यवाने जिने भक्ती होणे अति मूर्ख त्या सर्वदा दुःख धुणे. जरी रे मना ध्यान या रागवत हे रागवते ध्यान हे दुसरं ध्यान करू नको. हे आहे आपोआप आहे सिद्ध आहे ते. काय नको त्याच्या करता काय करायला नको. ते करतात ती ह्याचं ध्यान कर. या रागवत म्हणलं ते रागवते नाही म्हणले. नाहीतर खरं बसतं एक रामर बरोबर ते म्हणायला पाहिजे नाही ते रागवते ते नाही. या
हात बसलेला तो जेवाय तुझ्या जवळ आणूया म्हणून ते केलं होते. सर्व दुःख नाहीचा होऊन सर्व सुखाच्या गर्भात रुक्मादेवी बरोबर तुम्ही रुक्मादेवी वर होता. विठोबा तुम्हीच होता, दुसरं नाही जगात. काय बदल नाही. तुम्ही जे होता दुसरं नाही जगात कोणी. परंतु काय झालंय, नको दैन्यमाने भक्ती भक्ती करत नाही दैन्यमाने जीवन नाही. भक्ती करायला पाहिजे, भक्ती म्हणजे तेज होणं पाहिजे असा निश्चय आहे. म्हणून ती खरं मार्ग आहे सुखाचा. बस एवढं. ज्यांनी विष खाता पुढे सगळे खायचे. विष खातं तर मरणारच नाही, कुठला सुखाचा. तसंही हे सेवन करून काही हाय शरीराचा पुरता ठीक आहे ते, त्या करू नका. हे माझ्या करता एवढा समजा बस. हे कोणा करता आहे बायकोवर तरी कुठे माझ्या करता. इट्स नॉट फॉर मी, फॉर माय वाईफ म्हणता. कोणी जाईल तुला मागली पाहिजे मॅन. हे माझ्याकरता नव्हे, बस एवढंच. आय एम समथिंग एल्स. असं समजायला पाहिजे. आपण याच्यावर विवेक आहे, बाजूला राहायला पाहिजे, विचाराने बाजूला राहायला पाहिजे. विचारानेच बाजू होऊ शकतो, तर कधी सोडू शकत नाही. म्हणून तस विचार करा, देवशाही पाडा.